Hello students, welcome to my fourth lecture of ionic equilibria. In this lecture, we will solve the numericals based on Ostwald dilution law. And then we will see the point that is autoionization of water. In this point, we derive the expression for ionic product of water. At first, the first numerical is a weak monobasic acid is 0.05% dissociated. म्हणजेच या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला पहिल्यांदा कोणती व्हॅल्यू दिलेली आहे? पर्सेंट डिसोसिएशन. पर्सेंट डिसोसिएशनची व्हॅल्यू दिलेली आहे 0.05. Weak monobasic acid is 0.05% dissociated in 0.02 molar solution. That is C ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.02 molar. And calculate dissociation constant of acid. Dissociation constant of acid, that is acid dissociation constant, म्हणजेच Ka ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आणि आपण बघितलेल्या ओस्वाल्ड डायल्युशन लॉ नुसार यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे? Ka इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. त्यासाठी अल्फा पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घ्यावा लागेल आपल्याला. अल्फा कशावरून कॅल्क्युलेट करायचा? पर्सेंट डिसोसिएशन वरून. अँड वी नो दॅट अल्फा इज इक्वल टू पर्सेंट डिसोसिएशन. Alpha is equal to percent dissociation upon 100. That is 0.05 upon 100 is equal to 5 into 10 raised to minus 2 into 10 raised to minus 2. This value comes 5 into 10 raised to minus 4. And from this value of alpha, अल्फाच्या या व्हॅल्यूवरून Ka ची व्हॅल्यू काढायची. Ka ची व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ नुसार कोणता आहे तो? Ka इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी इज इक्वल टू 5 into 10 raised to minus 4 square into सी ची व्हॅल्यू किती आहे? 0.02. म्हणजेच हे किती होणार? 25 into 10 raised to minus 8 into 2 into 10 raised to minus 2. That is 50 into 10 raised to minus 10 or 5 into 10 raised to minus 9. This is the value of K. अशा पद्धतीने जर वीक मोनोबेसिक ऍसिड मध्ये ऍसिड साठी पर्सेंट डिसोसिएशन दिलेलं आहे आणि सी ची व्हॅल्यू दिलेली आहे. यासाठी आधी पर्सेंट डिसोसिएशन वरून काय कॅल्क्युलेट करायचं? अल्फा वरून के ची व्हॅल्यू डिटरमाइन करायची. आता यानंतर आपण बघूया सेकंड न्यूमेरिकल. सेकंड न्यूमेरिकल मध्ये काय दिलेलं आहे बघा. द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ NH4OH. And we know that NH4OH is a weak base and its dissociation constant is Kb. Therefore Kb ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.8 into 10 raised to minus 5. Calculate its degree of dissociation in. Degree of dissociation calculate करायचं in 0.01 molar solution. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.01 मोलर. आता या न्यूमेरिकल मध्ये बघा पुन्हा कळालं काय? डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ NH4OH इज 1.8 into 10 raised to minus 5. Calculate its degree of dissociation, that is alpha, in 0.01 molar solution.
मग यामध्ये पण ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ नुसार जर सोडवायचं असेल तर फॉर्म्युला कोणता येणार? अल्फा इज इक्वल टू रूट KB अपॉन C. That is value of KB is 1.8 into 10 raised to minus 5. Value of C is 0.01 is equal to 1.8 into 10 raised to minus 5 upon 1 into 10 raised to minus 2. That is 1.8 into 10 raised to minus 3. स्क्वेअर रूट काढायचं याचा. आता इथं इव्हन नंबर पाहिजे, हा स्क्वेअर रूटच्या बाहेर घ्यायचंय. तर इव्हन होण्यासाठी ही व्हॅल्यू डेसिमल पॉइंट इज शिफ्टेड बाय 1 number to the right hand side. Therefore this value becomes 18 into 10 raised to minus 4. 18 चा स्क्वेअर रूट लॉग न आता घ्यायचे. 18 चा स्क्वेअर रूट लॉग न घेताना स्क्वेअर रूट ऑफ 18 लॉग न ही व्हॅल्यू कशी काढायची आपण बघायचं. आता यासाठी काय करायचं? 1/2 log 18. 1/2 log 18. दॅट इज 1/2 18 चा लॉग. 18 ची कॅरेक्टरिस्टिक किती होणार? 1. 1.18 चा 0 मध्ये लॉग आहे 2553. 2 न या व्हॅल्यूला डिव्हाइड केल्यावर ती व्हॅल्यू किती होणार? 0.6277. 0.6277. याचा अँटी लॉग घ्यायचा. अँटी लॉग ऑफ 0.6277. 62 चा 77 मध्ये अँटी लॉग येतो 4242. And therefore answer is, that is square root of 18 is 4.242. Therefore this answer comes 4.242. 10 raised to minus 4 square root च्या बाहेर 10 raised to minus 2 बना. And this is value of degree of dissociation. Then we will solve the third numerical. Third numerical is a weak monobasic acid is 12% dissociated in 0.05 molar solution. What is the percent dissociation in 0.15 molar solution? Given यामध्ये दिलेलं काय काय आहे बघा. पर्सेंट डिसोसिएशन दिलेलं आहे. Percent dissociation is 12% at concentration 0.05 molar, and therefore this value is taken as C1. Then what is the percent dissociation? Percent dissociation पुन्हा कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. किती कॉन्सन्ट्रेशनला? This concentration is taken as C2 and value of C2 is 0.15 molar. आता हे न्यूमरिकल सॉल्व कसं करायचं? तर पहिल्यांदा या पर्सेंट डिसोसिएशन वरून अल्फाची व्हॅल्यू काढायची. धिस इज अल्फा 1 येणार ती व्हॅल्यू. अल्फा 1 आल्यानंतर त्या अल्फा 2 ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. अल्फा 2 काढल्यानंतर त्यावरून पर्सेंट डिसोसिएशन काढायचे. पहिल्यांदा आता अल्फा 1 काढण्यासाठी वी नो दॅट अल्फा इज इक्वल टू अल्फा 1 कन्सिडर करूया. हे अल्फा 1 इज इक्वल टू पर्सेंट डिसोसिएशन. पर्सेंट डिसोसिएशन अपॉन 100. पर्सेंट डिसोसिएशन किती दिलेलं आहे? 12 अपॉन 100. त्यामुळे ही व्हॅल्यू किती ना? 12 into 10 raised to minus 2. This is alpha 1, this is C1, and therefore the formula to solve this is
dissociation constant. According to Ostwald dilution law, we know that Ka is equal to alpha square C. K is equal to alpha square C. And therefore, for these two values, this formula becomes Ka is equal to alpha 1 square C1 is equal to alpha 2 square C2. That is alpha 1 square C1 is equal to alpha 2 square C2. We have to calculate alpha 2 square. Therefore, this formula becomes alpha 2 square is equal to alpha 1 square C1 by C2. And therefore, alpha 2 square is equal to value of alpha 1 is 12 into 10 raised to minus 2 square. Value of C1 is 0.05 and value of C2 is 0.50. आता हे सॉल्व केल्यानंतर आन्सर आपल्याला एवढं मिळेल 0.0048. आपल्याला कोणती व्हॅल्यू पाहिजे अल्फा 2 ची. therefore अल्फा 2 इज इक्वल टू काय होणार रूट 0.0048. दॅट इज 48 into 10 raised to minus 4. 48 चा पुन्हा स्क्वेअर रूट कसा आहे ना रूट 48. लॉग न कसं काढायचं 1/2 log 48. 1/2 into 48 ची कॅरेक्टरिस्टिक 1.48 चा 0 मध्ये लॉग येतो 6812. 2 न डिव्हाइड केल्यावर ही व्हॅल्यू येते 0.8406 आणि याचा अँटीलॉग 0.8406 चा अँटीलॉग व्हॅल्यू येते ती 6.927. 48 चा स्क्वेअर रूट किती आला 6.927 into 10 raised to minus 4 स्क्वेअर रूट किती येणार 10 raised to minus 2. दिस इज व्हॅल्यू ऑफ अल्फा 2. म्हणजेच ही व्हॅल्यू किती आली 0.6927. and therefore to calculate percent dissociation we know that alpha is equal to percent dissociation upon 100. therefore percent dissociation is equal to alpha 2 into 100. therefore is equal to 0.6927 into 10 raised to 2. 10 raised to 2 or it is equal to this value comes 6.927. This is the percent dissociation. Then we will see the next point, that is auto ionization of water. यामध्ये आपण काय करायचंय तर आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर म्हणजेच KW चे एक्सप्रेशन डिराईव्ह करायचंय. त्यासाठी आता आपल्याला काय माहित असलं पाहिजे तर प्युअर वॉटर आयोनायझेस टू ए व्हेरी स्मॉल एक्सटेंट अँड देअरफॉर द इक्विलिब्रियम रिएक्शन फॉर ionization of water is written as H2O plus H2O gives H3O plus OH minus. आता ही रिएक्शन कशी होते तर एक H2O चा मॉलिक्यूल डिसोसिएट झाला, त्याच्या आयन्स कोणते तयार होतात H प्लस OH मायनस. त्यातला H प्लस आयन हायड्रेट होतो, H2O दुसरा H2O बरोबर कंबाईन होतो आणि हायड्रोनियम आयन H3O प्लस आयन तयार होतो आणि OH मायनस आयन शिल्लक राहतात. अशा पद्धतीनं वॉटरच्या आयोनायझेशन रिएक्शन येते. आता ही जी रिएक्शन आहे याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचे एक्सप्रेशन के चे एक्सप्रेशन कसं येणार तर K इज इक्वल टू
concentration of H3O plus into concentration of OH minus upon काय होणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O म्हणजेच काय होणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O रेज टू 2. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O रेज टू 2 जर लेफ्ट साइडला आणलं तर काय एक्सप्रेशन बदलणार कसं K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O स्क्वेअर इज इक्वल टू H3O plus concentration into OH minus concentration. In this case, this water molecule, majority of water molecules remains undissociated, or as water is present, water molecules are present in large excess. Therefore, its concentration taken as constant, and therefore concentration of H2O square is constant, and this constant is denoted as K dash, and therefore replacing in this expression H2O concentration by K dash, this expression becomes K into K dash is equal to concentration of H3O plus into concentration of OH minus, and these two product of these two constants, that is K into K dash, is replaced by one constant, that is Kw. Thus this expression becomes Kw is equal to concentration of H3O plus into concentration of OH minus, and this is expression for ionic product of water. Thus, ionic product of water, that is Kw, it is defined as it is the product of concentration of hydronium ion and concentration of hydroxyl ion at equilibrium in pure water at the given temperature. And in pure water, thus the definition of ionic product of water is, ionic product of water is defined as it is the product of concentration of hydronium ion and hydroxyl ion at equilibrium in pure water at a given temperature. And in this expression, in pure water, we should know that concentration of H3O plus is equal to concentration of OH minus. प्युअर वॉटर मध्ये जेवढं H3O प्लस चं कॉन्सन्ट्रेशन असतं तेवढंच OH मायनस चं कॉन्सन्ट्रेशन असतं. आणि ऍट 298 केल्विन टेम्परेचर, at 298 Kelvin temperature, concentration of H3O plus is 1 into 10 raised to minus 7 mole per liter. Mole per liter. And therefore concentration of OH minus also 1 into 10 raised to minus 7 mole per liter. And therefore substituting these values of concentration in this expression, this value of Kw at 298 Kelvin temperature is Kw is equal to 1 into 10 raised to minus 7 into 1 into 10 raised to minus 7. That is value of Kw at 298 Kelvin temperature is 1 into 10 raised to minus 40. Thus, in this lecture, we studied how to solve numericals based on Ostwald dilution law and expression for ionic product of water.